बापरे, सकाळी सकाळीच बाबा 5 वाजले का 6 वाजले रे देवा. महाकाली सारखी फळा घेऊन उभी आहे. अरे रे 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 रे. उतरली नाही वाटते अजून रातची नाटक करता का काका. या माणसाचा आज पूर्ण धावपिडा काढल्याशिवाय मी चुप बसणारी न हो. शांती म्हणलं नावाची आज तर या माणसाची ऐशी तशी करतो. मंग्या ए मंग्या मंग्या ए पोट्या उठते का नाही तू 6 वाजले ना. अरे बाप्पा, अजून शांतीचा राग कमी नाही झाले बाबा. रात्रभर झोपली का नाही का बाप्पा. आज तर जीव घ्यायच्याच मागा लागली. कायले पिऊन आलो का रात्री एवढं मी. आता तर सटकायला चान्स नाही बहीण मा मी. आणि रात्रभर मला बाहेरच ठेवले. काय म्हणावं बाप्पा. अरे रे 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 रे. हो बापा, सकाळी सकाळी चोडी नड्डा काढून बोंबलून राहिली शांताबाई. उठलो ना आलो हा उठ लवकर. आणि ते झाडझूड झाली माहिती सगळं अंगण झालं सगळं झालं सारवण झालं. ते कोटा साफ कर जेवण खाऊन कर बघाकडे जा. आज या माणसाची मी ऐशी का तैशी करीन. एक तर घरामध्ये या राहन नाही तर मी राहन याची दारू राहन सगळं बाई करते. याचं त्या पोराचं सगळ्याचं सुख नाही माझी वाले. अरे बाप्पा शांताबाईचा पारा तर लयच वाढून आहे. आता का बसतो म्हणताय का बापाचं. रात्रभर माझ्या बापाला बाहेर ठेवलं. शांताराम काही खरं नाही रे ते आज तर काहीच खरं नाही. महाकाली स्वरूप धारण करू नये शांताबाई. उठला का. हो उठलो. तोंड धुतो आता. तोंड बिल धू का खात खा जा बकऱ्याकडं. आज मी घरीच राहतो. या माणसाचा पूर्ण पान उतारा काढायचा आहे आज. हो जातो आज तर शांताराम तर गेला बाबा. पोटेल बाई बकऱ्याकडे पाठवते नाही. हा माणूस माणसासारखा माणूस असून हा ते इकडे तिकडे गाव फिरत राहते. ते दारू पिऊन नालीतून उचलून आणा लागते. काय अक्कल बिकल आहे का या माणसाले. फैसला झालाच पाहिजे. एक त्याची दारू राहण नाही तर मी राहण या घरामध्ये. आता नाही सहन होत. भक्कम झालं माझ्या सहन करण्याची कॅपॅसिटी खतम झाली आता नाही होत माझ्यानं सहन. बाबा शांतीचा आवाज पहा कितपर्यंत येतं मार्तीच्या पारापर्यंत. सांगते काय झालं सकाळी सकाळी एवढं बोंब झाले आणि भाजी का पडू नाही. चल ना बाई त्या भाऊजीले कालचे कारनामे दारू पिऊन पडून होता बाई नालीमध्ये. ते मंग्यानं त्या गण्यानं उचलून आणलं बाई. कवरी सहन करणार आहे. रात्रभर ठेवलं शकत बाहेरच अंगणामध्ये. काल पाहिजे तू आपण वावरात गेलो. या माणसाला जा म्हणलं बटलं त्या पोट्याला पाठवून दिलं. या माणूस पुन्हा गावभर फिरला आणि कोणाकडून दारू पेला का भोन नालीमध्ये लोरून बाई गाडीनं बिडणीनं उचलून आणा लागलं. हे 2 पोरांले पूर्ण गाडीनं कवरी सहन करणार ठेवलं रात्रभर शकत. आणि अजून मी तुम्ही वावरात बोलवायला आलते का मला नाही येत बाई. आज या माणसाचं पान उतारा काढल्याशिवाय मी काही याची न हो. बापा शांती तर महाकाली स्वरूप धारण करू नये. बापा पाराव का हो एवढ्या सकाळी सकाळी बाप्पा. भाजी काय भाऊजी बिवजी नको करू बाई. मी जोपर्यंत धाव नाही इथं बोंबलत त्या माणूस पापणी का हात पाय बी हलू शकत नाही माझ्यासमोर. नाटकं करते नाटकं. अरे बाबा कल्ल्याच्याने या लागलं बाई. तर काय झालं का नाही तर म्हणून काय झालं शांती आणि भाजी का पडू नये. बाबा पूर्ण का गाव जमा करते का हे शांती आता इथं. आणि मी कवरी का याच पोझिशननं पडून राहू. अरे रे 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 रे. काय करणार नाही आता. उतरली नाही ना कालची रातची अंगणातच ठेवलं बाई. रात्रभर झोपून एवढा पिऊन होता पूर्ण गाडीमध्ये पडून होता. गण्यानं मंग्या उचलून आणलेले. या माणसाला थोडीच तरी अक्कल आहे. का करू बाई मी. जाऊ शांती समजावून सांगतो भाजीला उठल्यावर. काही समजावचं नाही बाई. आता इथं फैसला होईल. मी काही माय बापाला जड ना जातो माय बापाच्या घरी. पण या माणसासोबत नाही राहत. त्या पोट्याला घेऊन जातो. पाच बस म्हणे घर नाही त्याच्या बकऱ्या मरू दे. भाजी अरे कायले हाका मारत आहे फालतूच. मी उठलं तर बहीण शांती तर मा बोकंडी बसायची हो. जा ना तिली आतमध्ये घेऊन स्वयंपाक खोलीमध्ये. बाई काहीच नाही. तू मी जोपर्यंत इथं उभा आहे ना हा माणूस काय हालजूल करत. आता उतरल्यावर नाही जमत. मला माहिती आहे ना. उतरल्या बिलकुल असं होतं जसं ते नाही का कुत्री शेपूट घालून कसं फिरते बस त्याच्यासारखं त्या डोंड्या कुत्रीवाणी. आता पोटात राहू दे ना वाघासारखं येते माझ्या अंगावर शांती करत. हा आता का नाही बोलत आहे. नाटकं करता नाटकं काही झोपून नाही बाई. अरे कायले पिलो रे बाबा त्या गणपतीच्या नांदी लागून. सकाळी सकाळी चालू झालं. आता हे दुकान बंद नाही व्हायचं. आता मी जाऊ तरी कसं जाऊ सटकू तरी कसं सटकू. आज तर काहीच खरं नाही वाटून राहिलं. मला पूर्ण गाव जमा करते का बाबा हे. दुकान बुडा बी आला बाई सकाळी सकाळी. अरे का ना बाजी काय झालं. का म्हणा बाप्पा तुमच्या दोघीकडे आलो बाई. इकडे कल्ला ऐकू आलं शांतीच्या घराकडे तर इकडे चाललो आलो. काय झालं म्हणा लिहिलं काय ना तू काय बाजी डोळ्यानं पाय ना. शांताराम झोपू नाही इथं खाली म्हणजे पिऊन आलं तर काल चांगली पिशार काढली असं शांतीनं. हो शांती काय झालं. तू करा बाबाजी तुला सांगा लागते का. माहित नाही का तुला माझ्या घरचा ताल कसा आहे ना कसा नाही तर माहित आहे. पण अजून झोपूनच आहे शांताराम. उतरली नाही का ती अजून. उतरली नाटकं करत आहे या माणूस. आता एवढे लोक जमा झाले आणि मी बोंबलत आहो ना बोकांडी बसून. तर आता काय करावं का नाही तर हा नाटकं करत झोपू नये मस्त डोक्यावर हात ठेवून. ए शांताराम उठणार रे. बाबाजी मी जोपर्यंत उभी आहे ना इथं कसा सुटणार नाही तो. आता बुडा बी आला वाटते कायले का मरण मागायला इथं. ए बहीण पूर्ण गाव जमा करते का काय बाई. शांताराम नाटक करून राहिला बहुतेक शांतीला असं थरथर शांती आता अंगात घुसली असं याच्या. आता हे जायचीच वाट पाहत असं या पेते घे ना शेकून आला. शांतीचा राग पाहिला तू करा बाबाजी. आज मी वावरत येत नाही सांगत आहो तुले. तू आला सांगत आहो मी वावरत नाही. ह्या माणसाची का नाही मी जिरवल्याशिवाय येत नाही. आज एक तर फैसला झाला पाहिजे. एक तर ह्या घरात राहण नाही तर मी घरात राहण. जाऊ तुम्ही शांती नवरा हो काही म्हणलं तरी समजून घ्या लागते. काय समजून घेऊ म्हणता तुकाराम बाबाजी. तुम्ही कवरी समजून घेणार आहो. हा आता एवढं मोठं पोट्ट झालं. हा या माणसाला समजत नाही का. या दोघांले मी घर बसल्या पोचतं यांचं सगळं काही मलेच करावं लागतं. उठल्या खाटाचा हात रिकामा नाही राहत तरी समजायला पाहिजे ना या माणसाले. हा त्या पोराकडे बकऱ्याकडे लावून दिलं. ह्या माणूस गावभर फिरत राहते ते बिन दारू पिऊन. का छानपणाचे लक्षण आहे काय. हा तुम्हीच सांगा ना. आज फैसला झालाच पाहिजे ना बाबाजी. मला पारा लेस गरम होऊ नये. आज तुम्ही काय म्हणूच नका. आज ह्या माणसाची पूर्ण अशी त्याची केल्याशिवाय मी राहतच नाही.
बापा का शांतीचं तर आज काहीच खरं नाही बाबा. आज येणारही नाही वाटते वावरात हे आता. अरे हे माहिती आहे, या नाटका करून राहिला बहुतेक. शांतीचं जायचीच वाट पाहत राहिला. बस शांती इकडे तिकडे सटकली तर ह्याही सटकते असं वाटत आहे अंदाज. ए लीला शांतीला घेऊन जा अंदर जा. सारे सकाळपासून उठला खाटाचं ते बोंबलं तसं वाटते. चहा बिया काहीच पेली नाही. बहीण भूतावानी झाली, पूर्ण चेहरा लाल झाला तिचा. जा अंदर जा, घेऊन जा तिले. ते जाऊ दे बाई, जाऊ दे. का बाई सकाळी सकाळी पूर्ण नड्डा सोकून घेता बाई. सारे सकाळी उठल्या खाटाचं बोंब लागली वाटते भाजीच्या मागं. बापा जा, पाणी बिनी पिऊन घे. चल घरात चल, बस थोडंसं. तरसला ये लीला, माझा जीव तरसून गेला बाई. माझ्या सहनच नाही होता आता काय. एक तर ह्या राहण नाही, ती दारू राहण, मी राहण बाई. मी चालली जातो माझ्या बाबाच्या घरी. जाऊ दे चुलीत कवरिक सहन करणार आहे. आज सुधरण उद्या सुधरण. ह्या माणसाचा काही सुधराचा पत्ताच नाही. काम नाही करत काही नाही. ते 2 बकऱ्या घेऊन जाते बस झालं. सगळं दाराचं तेल मिठापासून सगळं मलाच पाहा लागते. तरी पण या माणसाला अक्कल नाही. जा दे बाई, जा दे बस थोडंसं घरात बस. चल समजावतो भाजीले. ते तुकाराम बाबाजी बी आला, समजावते ना. जाई ना बाप्पा घेऊन तिले आतमध्ये. बहीण मी उठल्याबरोबर तर आणखी तिचा पारा गरम होऊन जायचा हो. का समजावते म्हणते बाई. कुत्र का गुखाना सोडते का. जाऊ दे ना शांती आता. का बाई तू सकाळी उठल्या खाटात मागच लागली. अरे का करू आबाजी तू सांग. मी एवढं काय करते आता. तुला माहिती आहे ना माझ्या घरचं. हा माणूस पडली काडी उचलत नाही. सगळं घरदार मी चालवते. यांचं खाण्यापिण्या ढोरासारखे खाते दोघे बी. सगळं मी करतो. हा समजायला पाहिजे ना त्या माणसाला. कसं पिऊन जाऊ खाऊन जाऊ. आता तुम्ही समजावून सांगा. नाही तर माझ्या तडका त्या माणसाला मी ठेवतच नाही. अरे सांगतो ना, उठू ते त्या माणसाला पहिलं. अरे उठू नाही तू का आबाजी. नुसतं नाटक करून राहिला माणूस. किती नाटकीला माहिती नाही तुले. मला माहित आहे. समजावून सांगा का समजायचं. ओ आई वा जाऊ का नाही मी बकऱ्याकडे. दे ना म्हणजे काय चहा तर मांडून दे. सांगते जा, चहा तरी मांडतो. चल घरात चालतो. ते पोट्टे जाता वाटते त्याला दे काहीतरी खाले. माहिती जिंदगीच खराब झाली बाई या घरामध्ये पडून. खरंच बाई सांगतो का बापा. रोजचं दारू पाय माय बाई. असं डोकं दुखते बाई. झोप नाहीत रात्रभर. किती कष्ट करावं. जाऊ दे शांती. सगळ्याच्या घरचं तेच चालय बाई. का सांगते सगळ्याच्याच घरी अंधार आहे आता. का सांगा होता तुला. जाऊ दे आता. घे चहा पे. ते पोट्ट्या ते चहा ब्रेड खान झालं. बकऱ्या बोंबलत आहे तिकडे जातो ना. आजवरी मी बी चांगले होतो बाई. आता माझा सासरा येणार आहे पोरीच्या घरून. आता पोरीकडे राहिला 2-3 वर्ष. आता इकडे येते माझ्या डोकं खायला. आता माहित आहे माझा सासरा कसा आहे. बाई माझं लग्न करून आलो बाई यांच्या घरी. तर बुडी मेली तर त्या बुड्याला वाटते का माझ्याच करताना मेली. का म्हणते म्हणे ते सासरा येत आहे का वापस. बाई येत आहे माझ्या डोक्याला जर थोडी पेटे खाते ना बाई. शांतारामचा सोबती आहे ना तो बी. काही खरं नाही मग बाई. तू बी चाललं शांतीच्याच घरासारखं राहणार असं वाटते. बाई शांतीचं झालं पाहून तुम्हाला कसं तरी वाटते बाई. तो बहीण बुडा तर बुडा माझा सासरा येऊन जाऊन मास मागा लागते. आता कसं वाचव का. आता आज येते का उद्या येते का परवा येते का माहित नाही. पण येतो म्हणते. येते सांगत होती सपनीचे बाबा. शांती पिऊन घे काहीतरी खाली बनवून चाल जाऊ वावरात. का वावरात जाऊ म्हणते बाई तू. मला माहित आहे बाई. या माणसा पाहिजे ना माझ्या तर डोक्याच काम करत नाही बाई. रोज पेते. कोणाकडून पेते कोण पाचते. माझ्या त्याचा मी पान उतारच काढू वाटते. 1 रुपया नाही दिलो बाई कालच तुझ्यासमोर. आपण फनकटी चालले गेलते तुकाराम बुड्याच्या वावरात. पण हे आलंच तू बरोबर. नाही दिलं ना प्याले तर बाहेर रागा रुसते बाई. कोणाकडून बी पिऊन घेते. घाट काम धंदे नाही करत काही नाही करत. राहते असाच. आता तू एवढं तोंड केली ना आता सुधरून जाईन. का म्हणता लिला नाही सुधरत तो माणूस. कुत्र्याचं शेपूट वाकडं. आता मी इकडे आलो स्वयंपाक खोलीमध्ये उठला असं पराला असं तुकाराम बुड्याला घुमू करून धक्का मारून. नाही तुकाराम बुड्या समजावत असं नाही. ते समजणार वाला माणूस न हो. चाट मारून जाते पहिले. त्या माणसाला माहिती आहे का पेल्याशिवाय बोलणंच नाही येत बिलकुल. पाहिलं येत नाटक अजून संपतही नाही. बे शांताराम बे उठ ना बे. आता गेली ना शांती. बाप्पा का बिलकुल टाईट उभं राहिला. बाबा काय नाटक करते बे शांताराम. लेका ती बाई एवढी तुला हे करते का खाऊ पिऊ घालते लेका. एवढा पिते काय तू. अरे शांताराम आबाजी आता का सांगू तुले. तो गण आता ते एक पाहुणा भेटला होता तर पेलो त्याच्याकडून. त्याला गणपतीचं नाव यायला नाही पाहिजे. त्याला गणपतीचं नाव बी नाही सांगू शकत का तो पाजला बा म्हणून. आम्हाला कोणते पाहुणे बिवणे नाही भेटत बे. बहीण माय मी प्याले पाजाले हे ते तुला काय भेटते. अरे भेटला होता लई दिवसानं तर पाजतं का म्हणलं तर पाजून दिला त्यानं. मला का माहिती एवढा पाजते म्हणून. त्याच्या जवळ भक्कम दाटून होता वाटते पैसा. तोही पेला आणि मीही पेलो. आलो मी आता जास्त झाली तर पडलो नालीमध्ये. आता का करणार. समजायला पाहिजे ना तुला. घरी बकऱ्या राहते बोंबलं ते बरं आहे. पोट आहे म्हणून मग या जाते म्हणून ते बाई कुठवरी करणार आहे. आता हाय मस्त घर बसल्या पोचत आहे तुले. तर चुपचाप राहिलं का काय पिते एवढा. झाली आबाजी आता काय सांगा. आता जाऊ दे. आता जातो. आता मी सटका लागते. घरी राहायला नाही जमत. इथं राहिलं तर शांती मा काय नाही बोकांडीत बसते आणि वावरात घेऊन जातील. काय माहित वावरात येते नाही येत. आता ते पियास मागे उरावर बसलाय सकाळपासून. आता तिच्या मनात काय काय माहित. त्या पिशारच खेळत असेल तर ते काय येणार आहे वावरात. घेऊन जा राजा. मी जातो बकऱ्याकडे लागन तर पण मला 90 माराले का नाही जास्त लागते. नाही तर 90 नाही मारलं ना माय काहीच नाही. हिच्या समोर माय बोलणंच नाही होत. म्हणा बाप्पा आता का सांगा या माणसाला. आता एवढी बाई सकाळपासून उठल्या तर एवढं पटरली लाल झाली. डकरू पुरा नड्डा बसून गेला फक्त या दारूसाठी. तरी या माणूस काय म्हणते 90 माराच लागते. काय म्हणा आता का सांगा आता या माणसाले. आबाजी 100 रुपये असेल तर दे ना शांतीच्या मजुरातले. आता नाही खायचे भाऊ शांताराम. तुला सरळ सांगतो 1 रुपया नाही देत शांतीच्या मजुरीतला मी. बरं नको देऊ राहू दे. पाजणारे का कमी आहे का आपल्याला. सुधर ना शांताराम. आता सुधर ना. आता काय आले का घराचा दार करायचा मागा लागला. नको पिऊ एवढा. जा आता चुपचाप काम कर. मी शांतीला समजावून सांगतो नको मागा लागू म्हणतो. समजावल्यावर मला सांगतो. आता मी जातो बाहेर. इथं राहिलं ना घरात ते मला राहू नाही देत. तिचा पारा आणखी गरम होते. जा तिकडे राह. मी वावरात घेऊन जातो तिले आणि दिसू नको तिच्या समोर आजच्या दिवस तू.
हाव ना राजा, हा पूर्ण उपाशी टांगलं रात्रभर मले पैन माय मी. मग काय लिपित बी उपाशी नाही टांगत तर का करा, ते बाईची जातो माहित आहे ना, आली वेळ का करते तर. जा फिरून ये तिकडे, दिसू नको, मी शांतीला समजावतो आता. ए लीला, ते तुकाराम आबाजी बाहेरच वाटते, चहा पाणी विचार ना चहाचं. तुकाबाजी चहा नको, चहा नको, चहा बिया नको, पिऊन आलो. बुडी मांडली होती सकाळी, उठल्या खाटाच बुडीला चहा पाहिजे, मला देऊन टाकते बुडी. पाय तुमचं उरकू द्या लवकर लवकर, या वावरात लवकर. बाबाजी येतो, शांतीला पुष्पास विचारतो, मग येतो. शांती का करते का, येते का नाही येत का विचार. सटकला म्हणलं, शांताराम सटकला, गेला पराला. का म्हणतात भाजी गेला का? हो गेला, समजावलो, पण आता काय माहिती कुत्र्याचं शेपूट वाकडते वाकडे त्याचीच गोष्ट करत होता. आता काय माहिती आता पिऊन खाऊन येते का आता, पुन्हा शांतीच्या मागे लागते का आता. चल शांतीला घेऊन चाल. समजा शांतीला पाहतो, विचारून येते का आता. तर ठीक आहे मग येतो, मग मी या बुडी वाट पाहत असन. ठीक आहे ठीक आहे, या मग. झालं पाहिजे ना आपलं काडी कचरा याच ना, वायू हो झाली पाहिजे लवकर. जातो मग मी. बाबाजी हो हो. बुडा तर गेलाय शांती, आता येते का काय वावरात गेला म्हणते, भाऊजी सटकला म्हणते. करू बाई मी का करू, प्यालेच गेला असं या माणूस. आता मी जातीच वाट पाहत होती, स्वयंपाक खोलीत कवा जातील कवा जाऊ. आई पेल्याशिवाय त्या माणसाला बोलणंच नाही होत. आता येते का पिऊन काय माहित बाप्पा. बुडा तर समजावला म्हणते तुकाराम बुडा, आता किती समजावला का समजावला आता काय माहित. पैसे तर नाही वाटते ना भाऊजी जवळ, मग कुठून पेणार आहे. म्हणे कोणाला ढोलकीत टाकते, कोणी भेटते पाजणारे भकम राहते दुनिया भरायचे. मी काय म्हणतो शांती, जर आता पिऊन देऊन आला ना तू चालली जा पाहिजे मायबापाच्या घरी, जाऊ दे मातीत. एक वाजता लागते बाई माणसाला, त्याच्याशिवाय त्यांना धारावर येत नाही. पाहतो बाई, जवळीक सहन होते तवरीक सहन करतो. जरा आता जास्त झालं नाही याच्या बापाचं, बस मग सोडून दिलो, पिच्चा सोडून देतो, पोलीस स्टेशनला तरी जातो. लयच झाला अंगभर, माझ्या नावात बाई सहन आता. मग शांती जातो, मग आम्ही तयारी करतो बाई, स्वयंपाक पाणी वाचत आहे. तू आवाज येत होता सकाळी, आलो बाई उठला खाटाचा. आता तुकाराम बुडा बी सांगून गेला वावरात जायचं म्हणून, आता तू तर येणार नाही वाटते. नाही येत बाई मी, आजचे दिवस नाही येतो बाई. सकाळपासून डकरू ना माझ्या पूर्ण डोकं पूर्ण हात पाय दुखायला लागले बाई. उठ रात्रभर झोप नाही बाई, या माणसालाच पाहत बसलो बाई रात्रभर अंगणात होता तर. जाऊ ते, जा तुम्ही दोघी जा, मी राहतो घरी 7 दिवस. ठीक आहे मग, जातो मग आम्ही. चालेल म्हणे, जास्त टेन्शन नको देऊ, आराम कर. हा जास्त ताप नको घेऊ, बिमार पडशील मग तुझ्या घरदार चालायचं बंद होऊन जातो. हा जातो मग आम्ही, हा कर आराम तू.